पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना टिपून मारण्याचं नीच कृत्य केलं। आता हिंदूंनी दुकानदाराचा धर्म बघून खरेदी करावी असं आवाहन त्यामुळे केलं जातंय। देशाबाहेरनं आलेल्या मुस्लिम शक्तींनी देशातल्या हिंदूंना मारलं म्हणून देशातल्या मुस्लिमांना एकटं पाडायचं हे योग्य आहे का? इथे दुकानदाराचा धर्म महत्त्वाचा आहे की धर्माचं दुकान मोठं करायचंय हा प्रश्न उपस्थित होतोय। जेव्हा रेमडेसिवीर इंजेक्शन घेतलं ना, युको हमीच्या कंपनीने बनवलं होतं हे मी नाही विचारलं, तेव्हा मी माझा जीव वाचत होते। भाजपच्या या वाचाळ विड्यामुळे धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आले। पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारत 26 पर्यटकांचा बळी घेतला। त्यामुळे धर्म विचारून खरेदी करा अशा आशयाचे बॅनर कोल्हापूरमध्ये झळकलेले पाहायला मिळत आहे। कोल्हापूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजाकडून बॅनर लावण्यात आले। 100% आर्थिक बहिष्कार टाका असाही उल्लेख याद्वारे करण्यात आलाय। आम्ही आता काल सगळ्यांनी मिळून शपथ घेतली आहे की कोणत्याही मुस्लिम दार्जिन व्यक्तींच्याकडून आणि मुस्लिमांकडून खरेदी करायची नाही, 100% आर्थिक बहिष्कार टाकायचे या शपथेतून आम्ही काल निर्णय घेतलेला आहे। आणि त्या उद्देशातून आम्ही ह्या कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी जागोजागी प्रबोधनासाठी हे बोर्ड लावणार आहोत। पाकिस्तान त्यांच्याकडून जी खरेदी केली जाते तो त्याचं फंडिंग 100% हे अतिरेकी कारवाईमध्ये वापरलं जातं याची आम्हाला खात्री झालेली आहे। त्यासाठी आम्ही हा आर्थिक बहिष्कार घालण्याचं आवाहन करतोय आणि आम्ही तर पूर्ण शपथ घेतलेली आहे की यांच्याकडून कुठलीही खरेदी कसल्याही प्रकारची खरेदी केली जाणार नाही। हाच धागा पकडत आता हिंदूंनीही दुकानदाराचा धर्म बघूनच खरेदी करावी, त्यांना सुद्धा हनुमान चालीसा म्हणायला लावा असं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलंय। दरम्यान कोरोना काळात घेतलेली लस कोणाच्या कंपनीत बनली आहे हे विचारलं नाही असं प्रतिउत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलंय। बाबा तुझा धर्म काय, खोटही बोलेल, नालायक असतात, म्हणून व्यवहार आणि खरेदी करण्या अगोदर धर्म विचारा आणि मग हेही विचारा धर्म हिंदू आहे ना, चल बोलून दाखव हनुमान चालीसा, मला विचार, मग लगेच निघेल वा हवा कशी। कोविडच्या काळात मी जेव्हा रेमडेसिवीर इंजेक्शन घेतलं ना, तेव्हा ते युको हमीच्या कंपनीने बनवलं होतं हे मी नाही विचारलं, तेव्हा मी माझा जीव वाचत होते। आणि जे इंजेक्शन मला सिरम इन्स्टिट्यूटने दिलं ना, तेव्हा पुनावाला कोण आहे ते मी विचारलं नाही। मला तेव्हा सगळ्या डॉक्टरांमध्ये आणि नर्स आणि वॉर्डबॉयमध्ये माझ्या पांडुरंगाचं दर्शन झालं। आणि हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या मनमर्जीने चालत नाही। हिंदूंनी सुद्धा दुकानदाराचा धर्म बघूनच खरेदी करावी नितेश राणेंच्या या भूमिकेला धुळ्याचे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पाठिंबा दिलाय। यापुढे मुस्लिमांकडून कोणतीच वस्तू खरेदी करणार नाही आणि याची सुरुवात माझ्या मतदारसंघातून करणार असल्याचं आमदार अग्रवाल यांनी बोलून दाखवलंय। धर्म बघून वस्तू खरेदी करा, धर्म बघून आपल्या घरात त्यांना बोलवा काही काम असेल तर। आता त्यांच्याकडनं कुठलीच वस्तू खरेदी करायची नाही। जेवढं माझ्या हातात आहे तेवढं मी लोकप्रतिनिधी म्हणून उद्यापासून त्यांच्या मागे लागेलच, सोडणार नाही। कारण की असं नीच कृत्य करणाऱ्यांना कुठलीच माफी नाही आणि या पाकिस्तानी दहशतवादाला या भारतात कुठला थारा देणार नाही। परंतु ही सुरुवात कुठून तरी करावी लागेल आणि ही सुरुवात मी माझ्या मतदारसंघ धुळ्यातून करणार आहे। भाजपच्या या वाचाळ विड्यामुळे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेफ है तो एक है असं म्हणून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आले, त्याचा परिणाम आज देश भोगते आहे। दहशतवादाला कोणताही धर्म रंग नसतो असं म्हटलं जातं। पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत दहशतवाद्यांचा रंग हिरवा हे पुन्हा सिद्ध झाल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। मात्र नितेश राणेंच्या या भूमिकेला महायुतीमधूनच विरोध होताना दिसतोय। अतिरेक्याला जात धर्म पंथ काही नसतो, जो अतिरेकी आहे तो अतिरेकी आहे, तो कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे या विचाराचा मी आहे। योगायोगाने हा झालेला अतिरेकी हल्ला आणि कायम होणारे अतिरेकी हल्ले हे पाकिस्तानातून होत असल्यामुळे साहजिक त्याला हिरवा रंग प्राप्त होतो। तर मला तरी असं वाटतं की अतिरेक्यांना जातीय रंग नसतो, धर्मीय रंग नसतो, त्यांच्या डोक्यात फक्त सगळे देश विस्कळीत करण्याची बुद्धि असते। देखिए नितेश राणे जो है आदतन इस तरीके के नफरती बयान देते रहते हैं, उनकी बात को मेरे हिसाब से सीरियस नहीं लेना चाहिए। तो आज पूरा का पूरा जो मुसलमान है देश के प्रधानमंत्री के साथ खड़ा है।
ये पहली बार अगर देखें तो ऐसा हुआ है। वहाँ जो काम करने वाले थे, आज किसका रोजी रोज़गार छीना है? वहाँ तो मैक्सिमम रहने वाले कश्मीर में मुसलमान ही हैं जिनका लॉस हुआ है। आज उनको कितनी तकलीफ हुई, तो समस्त मुस्लिम समाज इसकी कड़ी निंदा कर रहा है। तो ऐसे समय ऐसे नफरती बयान देकर देश में को एक और गलत दिशा में ना लेके जाना चाहिए। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्मविचारक हिंदूंना टार्गेट केल्याचं उघड झालंय। परिणामी भारतीयांकडून सुद्धा धर्मयुद्ध छेडण्याची भाषा होऊ लागली आहे। भाजपचे आमदार नितेश राणे, अनुप अग्रवाल यांनी मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे धर्म विचारून खरेदी योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।